हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक माय व्लॉग. तर हा व्लॉग आहे कालचा संडेचा. तर चला इकडे आता नाश्त्यासाठी बनवत आहे मॅगी, मसाला मॅगी. तर आता आणखीन मॅगीसोबत इकडे मायोनीज घेतलेला आहे, आणखीन थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. तर आता सगळ्या भाज्या इकडे चिरून टाकलेल्या आहेत कढईमध्ये. टोमॅटो, कांदा, ढबू मिरची छान असं आता त्याच्यावर थोडं मीठ टाकून भाज्या अशा व्यवस्थित तेलामध्ये शिजवलेल्या आहेत. थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणखीन आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये वरून आता लाल तिखट टाकलेलं आहे, अगदी थोडंसं. छान अशी मसाला मॅगी खूप छान लागते, टेस्ट एकदम. आपलं लाल तिखट ॲड केल्यानंतर तर खूपच छान लागते. अशी थोडंसं मीठ ॲड करते वरून. तर मला खूप आवडते अशी. फक्त मी पाण्यात झटपट मॅगी अशी कधी बनवत नाही. बनवायचं झाली तर अशीच बनवते. वाटाणे, गाजर पण ह्याच्यामध्ये ॲड करते. तर चला आता हे छान शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आता जेवढी मॅगी आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. ही सकाळी सगळ्यांसाठीच बनवली होती. तर असंच बाहेर जायचा प्लॅन होता आज आमचा संडेला. थोडा प्लॅन ठरत होता काय होत होता, म्हणून पटपट म्हटलं नाश्ता तरी बनवून घेऊ. आणि मिस्टरांना कसं ते ऑफिसला वगैरे असतं तेव्हा, त्यामुळे त्यांना मॅगी खायला मिळत नाही. मुलींनाच नेहमी खायला मिळते, त्यामुळं म्हटलं त्यांच्यासाठी पण आज बनवूया. तर इकडे छान आता मॅगी झालेली आहे गरमागरम. थोडीशी मी थोडं मॅगीमध्ये पाणी ठेवतेच, म्हणजे सूप मॅगी तयार होते. आणि त्याच्यावर मायोनीज टाकल्यानंतर ते एक नंबर अशी लागते. तर चला आता इकडे आज संडे म्हटल्यानंतर एक पार्सल आलं होतं माझं घरीच. असंच ऑर्गनाईज वस्तू करण्यासाठी मी मागवलं होतं. तर आता मुलीच घरी आहेत म्हटल्यानंतर म्हटलं त्यांनाच म्हटलं ओपन करा. तर मुलींची एक्साइटमेंट बघू शकता. तर हे मागवलं होतं मी एक ह्या पार्सलची ऑर्डर यायला थोडा लेटच झाला, 8 दिवस लागले. तर आज रविवार बरं झालं आलं, कारण मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे त्यांच्याकडून मला हे जोडून पण व्यवस्थित घेता आलं. तर छान असं किचनसाठीच हे प्रोडक्ट मागवलेलं आहे. तर चला आता हे ह्यांच्याकडून जोडून घेते. तोपर्यंत इथला आधीच सगळा किचनवरचा तुम्ही लुक बघू शकताय. कशा प्रकारे सगळं किचन कट्टा छोटा असल्यामुळे सगळ्या वस्तू अशा इथे ठेवत होते. आणखीन खूप पसारा दिसायचा. ते व्हिडिओ बनवताना लक्षात आलं माझ्या की किती जरी व्यवस्थित ठेवलं तर ते अगदी पसारा वाटत होता. मग आता हे रॅक असं छान इकडे ठेवलेलं आहे. हे ॲक्च्युली ओव्हन स्टँड आहे, म्हणजे ओव्हनसाठी 2 ओव्हन ह्याच्यामध्ये बसू शकतात, वरती एक आणि खाली. मग जेव्हा ओव्हन घेईल तेव्हा पण ह्याचा चांगला यूज होईल, म्हणून मी आत्ताच हे माझ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी मागवलेलं आहे. मेन म्हणजे मला कप ठेवायसाठी काही नव्हतं, चहाचे कप वगैरे. तर त्याला चहाचे कप ठेवण्यासाठी, इकडे मुलांच्या बॉटल अडकवण्यासाठी छान असे 3 कप्प्यांचं हे रॅक आहे. हे मी मिशोवरून मागवलं होतं. आणि माझ्याकडे मिक्सर आणि ब्लेंडर आहे ते पण आधी काय होत होतं, किती जरी व्यवस्थित ठेवलं तर असं छान दिसत नव्हतं. पण म्हटलं हेच घेऊन टाकू, ह्याचा पुढं पण यूज होते. ओव्हन वगैरे घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ठेवता येतात. तर असं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. आता जरा बऱ्यापैकी छान दिसत आहे सगळं. हे स्पाइस रॅक पण वरचं किचनवरती ठेवत होते. तर ते स्पाइस रॅक मी फ्रीजवरती ठेवत होते, त्यामुळे फ्रीजवरती पण खूप पसारा दिसत होता. पण आता छान दिसत आहे व्यवस्थित. इथल्या तर वस्तू, मुलांची टिफिन बॅग, बॉटल वगैरे ठेवायला पण जागा झालेली आहे. आणि हा इकडे खाऊचा डब्बा पण सारखा दोघींना पण लागतो, म्हणून त्यांच्या हाताला येईल असा ठेवलेला असतो माझा. तर चला छानच लुक दिसत आहे. तर आता मिस्टर इकडे सकाळी गेले होते बाहेर मार्केटला आणि केस कटिंगसाठी गेले होते. तर छान असे फ्रेश फळं घेऊन आलेले आहेत. हे बघा, त्यांनी ड्रॅगन फ्रूट आणलेलं आहे. मी हे एकदा खाल्लं होतं, तर मला हे काय म्हणजे याची चव काय एवढी आवडलीच नाही. आणि हे एक आणलेलं आहे त्यांनी. हे आता सेम आपल्या खजूर असते खारीक, त्याचं हे कच्चं फळ आहे. ह्याचं नाव मला ॲक्च्युली माहीत नाही, पण सर्च करून मी बघेन ह्याचं नाव काय आहे. आणि इकडे आता छान पावसाळ्यामध्ये ह्या फ्रेश फळांचा सगळीकडे मार्केटमध्ये आलेले आहेत. इकडे आता हे आंबे, राघू आंबे, परत पेरू, हे ड्रॅगन फ्रूट. मस्त असं सकाळी ते गेले होते बाहेर, तर फ्रेश फळं घेऊन आलेले आहेत. खूप छानच. चला आता आपण मुलींना टिफिनसाठी पण द्यायला होतात ही फळं. आदिराला पेरू तर खूप आवडतात आणि स्वराला ते ड्रॅगन फ्रूट आवडतं. तर खूप छान फ्रेश कलरफुल असं बघून मला खूपच छान वाटलं एकदम सगळे कलर.
फळांच्याकडे बघून. चला आता इकडे दुसरा प्लॅन, आमचा पहिला सकाळचा प्लॅन कॅन्सल झाला. दुसरा प्लॅन आम्ही करत होतो मूव्हीज बघायला जायचं. तर हाऊसफुल मूव्हीज मी इकडं ट्रेलर बघितल्यानंतर मला काय ते एवढं खास वाटला नाही, मग त्यामुळे मूव्हीजचा पण प्लॅन इकडे कॅन्सल झाला. त्यानंतर असं नॉर्मलच संडेला जेवण बनवलं. मी जेवलो, छान अशी झोपले मस्तपैकी. इकडे आता 5 वाजता उठल्यानंतर इकडे आता चहा ठेवलेला आहे आणि ब्रेडला असं छान बटर लावून ते भाजून घेत आहे. बटर आणि ब्रेड एक नंबर लागतो चहासोबत. तर बाहेर पाऊस पण होता, त्यामुळं संडे सगळा असा लेझी गेलेला आहे, एकदम आळशी. 2 प्लॅन केले होते ते कॅन्सल झालेले. तर त्यामुळे मस्त झोप काढून इकडे चहा, स्पेशल चहा. तर चला माझं आता इकडे बघू शकता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 6:15 झालेले आहेत, 6:15. मस्त निवांतमध्ये आता म्हटलं एवढं पिक्चरला जाऊन तिकीटला 200-250 रुपये घालण्यापेक्षा घरात म्हणलं 50,000चा आपला TV आपण घेतलेला आहे, त्याचा कधी उपयोग होणार. मस्त असा टीव्हीवरती मराठी आम्ही वेब सिरीज अंधारमाया लावली होती, नवीनच आलेली आहे ती. इथं मस्त मलईचा चहा आणि मस्का पाव, म्हणजे मस्का लावलेला असा ब्रेड. तर बाहेर वातावरण बघू शकता, फक्त पाऊसच होता. तर छान आता मस्त ती एन्जॉय करत करत इकडे आम्ही आता चहा घेत आहोत. तर संडेला आज मी 2 प्लॅन केले होते जायचं म्हणून बाहेर, पण थोडंसं आळस आल्यामुळे ते दोन्ही पण कॅन्सल झाले. पण नेक्स्ट संडेला मी तिकडे जाणारच आहे, शेअर करेन तुमच्यावर कुठे जाणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये सगळं आमच्या घरी असं अवेलेबल असतं. हे ह्याने नवीनच मसाला चणे आणले होते, 1 नंबर चवीला होते. हे माझे आवडते आहेत हरभरा, हे हरभऱ्याचे आहेत. ते फुटाणे, म्हणजे पावसाळ्यामध्ये असं हे खायला चिरमुरे आहेत, बेंदरच्या चकल्या थोड्या उरलेल्या आहेत. मस्त अशी वेबसाईट एन्जॉय करत हे सगळं आम्ही खात होतो. तर असा गेला आमचा आजचा संडे, गेला म्हणजे चालू आहे निवांतमध्ये. तर संध्याकाळी छान असं थोडं तयार झालो आणि मिस्टरांना खायचं होतं नॉनव्हेजमधलं रक्ती मुंडी त्यांना खायची होती. तर ती काही मला बनवता येत नाही घरी. रक्ती मुंडी आणि मला खेकडा दोन्ही हे पदार्थ बनवता येतात, म्हणजे जमत नाही, मी कधी ट्राय केले नाहीत. चला असं घरगुती एक हॉटेल आहे छान असं आमच्या घरापासून, म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी लांब आहे. तर असं ते त्यांचं रेनोव्हेशन चालू होतं आणि घरगुती एकदम चव 1 नंबर. रक्ती मुंडी तिथली ट्राय करू शकता तुम्ही, घरगुती पद्धतीचे. देवकर पाननच्या रोडला आहे हे. तर ह्यांनी छान असं नळीवरती वगैरे ताव मारलेलं, ह्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे, ह्यांना छान अशी रक्ती मुंडी खायला मिळाली होती. तर सो बाय, गुड नाईट. नेक्स्ट डे मॉर्निंग डायरेक्ट मी नेक्स्ट डेचा इकडे शूट टाकलेला आहे, कारण त्या दिवशी संध्याकाळी आलो, लवकर झोपलो. तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आदू स्कूलवरून आले. आदू आणि मी इकडे दोघी जेवत आहोत. चपाती भाजी, बटाट्याची भाजी असं जेवण आहे. तर तारक मेहता लावून इकडे आदू करताय तिचं जेवण एन्जॉय. सो हा आहे सोमवारचा, म्हणजे आजचा व्लॉग. हॅलो फ्रेंड्स, तर हे हा ड्रॅगन फ्रूट तर माझी मम्मा खाणार आहे. आणि तू खाणार नाही? नाही. का ग? मला आवडत नाही मम्मी. दे बघू कसा आहे. वाव, कलर खूप छान आहे याचा. अगं हे ना खूप शक्ती येते आपल्याला. चमचा घेऊन आपण दोघी खाऊया. शक्ती येते, शक्ती. पटकन ये. आली का? पटकन ये, दोघी मिळून खाऊ आपण. चमचानं कसं आहे बघू. तर हे आता आणलेले आहेत घरी ड्रॅगन फ्रूट, बघू शकता. हा चल, थोडं ट्राय करून बघ, मला दाखव कसं लागते. थोडस ट्राय करून बघ. हा थोडस. हा ओके, थांब थांब. हा मी पकडते, खा. थोडस घे वरच्यावर बाबू, वेडी आहेस काय? खा. असू दे, गिळ आता, काय होत नाही. इकडे शक्ती ते शक्ती, पटकन इकडे ये. चला मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते ड्रॅगन फ्रूट, कसा आहे बघू.
इकडे ते काय घेऊन आलीस? बघा तू सगळी फळं, फक्त तुला पेरू जास्त आवडतं. इकडे बघा. दाखव मला. बघा तर पेरू पेरू आपला. स्कूलला पण आज घेऊन गेली होतीस ना तू हो पेरू? हं? मग पेरू आणखीन हे पण छान असतं. हे खूप छान असते खायचं. शक्ती येते ना पेरू ना शक्ती येते. हो आणि ह्या ना नाही नॉर्मल होऊन दे बाबू. तो थांब. खायला आता नाही खायचा. बी खातो. पटकन इकडे ये. हिचे बी चांगले असतात. कशाचे? पेरूचे? हो बी चांगले असतात. नाही नाही, पेरूचे बी कडक असतात. नाही चांगले असतात. एकदम कडक असतात. स्कूलला जाताना भरपूर दिला होता की तुला. नंतर पाहिजे हं? पाहिजे. बाहेर बघू शकताय सगळं वातावरण पावसाळी. भरपूर असा पाऊस लागत आहे आणि मी बसलेले आहे इकडे झोपाळ्यावरती. आता आदूला घेऊन आले स्कूलवरून आणि बसलेले आहे. तर आदिरा आणि मी जेवलो. त्यानंतर आता हे फ्रूट खात आहोत आम्ही. सकाळी स्वराला खूप आवडतं. मला आवडतात पेरू. हो केळं चांगले लागतात आणि बी पण लय चांगली लागतात. तुम्ही खाऊन बघा. नक्की चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. तर हे मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. बघू कसं लागते. तर खायला लागले. आता ना हे माझं पेरू नॉर्मल होणार आहे. मला काय आवडत नाही बाबा. आवडला सात्विक ना तेव्हा सात्विक माझ्या तोंडाच्या रिॲक्शन तुम्हाला समजलं असेल. अजिबात आवडलेलं नाही आहे मला. खूप आवडतं. स्वरा घेऊन गेली सकाळी टिफिन मधून आणि थोडस मला ठेव म्हटलं होतं. थांब 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 थांब. गोड आहे पण नक्की टेस्ट कशी ते समजत नाही. अजिबात समजत नाही टेस्ट. नो इतकं महाग फळ आहे पण ह्याचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत म्हणून हे महाग आहे. पण आपल्याला कधी अशी फळं खाऊन सवय नाही. आपल्याला कसं आंबे म्हणा, आंबे पेरू हेच आपण लहानपणापासून खात आले. त्यामुळे ती सवय नसल्यामुळं चला तर आता मी हे फ्रीजला ठेवून देते. स्वरा स्कूलवरून आली तर परत खाईल. अजिबात नाही, मला नाही आवडलं. तर बघू शकता आता आमच्या आदिराला आलेली आहे सर्दी. बाळाला आमच्या. आणि आमचं आता बाळ औषध पिणार आहे सर्दीचं. आणि औषध पिल्यानंतर झोपायचं थोडा वेळ आणि उठल्यानंतर मग पेरू देते. ओके. हा कसं पिते बघा. पिताना अजिबात रडत नाही. हा थोडंसंच घालते. सकाळी घातलं होतं ना अगदी थोडंसं. ओके. आता 1 2 3 आशा. हे बघा बघू शकताय किती गुडगरलाय. बघू शकताय. बघा बघा माझ्या आदिरा किती गुडगरलाय. छान तो औषध. आता त्यातून पाणी प्यायचं आणि थोडा वेळ झोपायचं. झोपल्यानंतर मग सर्दी जाते. त्यानंतर मग पेरू खायचं. ओके. चला तर आता आम्ही जरा थोडा वेळ झोपतो. ओके. बाय बाय.